नमस्कार, तुम्ही पाहतात यूट्यूब चॅनल स्नेक गर्ल प्रतिभा ठाकरे। आता सध्या आपण वाडेगाव इथे आलेलो आहे। त्यांना वाडेगावमध्ये प्रमोद दादा आहे रोहनकर, हे खूप चांगले काम करतात, सर्पमित्र सुद्धा आहे। त्यांना आपण आज इथं जवळपास आलेलो होतो, त्यामुळे त्यांनी कॉल करून आम्हाला बोललो ना, आपण लगेच इथं आलेलो आहे। तर पाहू शकताय आपण ज्या ठिकाणी आलो लिंबूचा बाग आहे आणि त्याच ठिकाणी इथून त्यांनी काडी कचरा उपटला असावा आणि ते सुकण्यासाठी ठेवले असावं आणि इथं जमा करून ते जाळण्यासाठी जमा केलेलं असावं। तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी प्रमोद दादांनी आपल्याला सांगितलं होतं कॉलवर पहिलेच की या ठिकाणी त्यांना साप, जसं या लोकांनी त्यांना फोन करून सांगितले होते की साप याच्यामध्ये जाताना त्यांना दिसले होते। तरी आपण काय करूया, आता याला पहिली व्यवस्थितपणे हा साप रेस्क्यू करूया। प्रमोद दादा सुद्धा माझ्या मदतीला आहे, सर्पमित्र आहे, खूप छान कार्यही करतात ते वाडेगाव येथे। तर आता आपण करूया हे साप व्यवस्थितपणे रेस्क्यू। तुम्ही आता इकडूनच आहे का? बघा, दादाने ज्याप्रमाणे आपल्याला सांगताय, दादाने पहिले पाहिलेलं आहे, पाहून ठेवलेलं आहे, म्हणजे लक्षात ठेवूनही होते। 5-10 मिनिटं आम्हाला थोडा वेळ लागलेला आहे इथं येईपर्यंत, कारण की वाडेगावच्या आसपासच होतो दादा, तोपर्यंत इथं पोहोचले होते। तरी आपण आता खोलून पाहूया। हे काडी कचरा त्यांनी जाळण्यासाठी ठेवलेले आहे शेतकऱ्यांनी। दिसलाय, हे पहा, पाहू शकताय तुम्ही, हे पहा, थोडं हे झाड त्याच्यामध्ये अजगर आहे, अजगर आहे, अजगर। तर बघा, हे ज्याला मराठीमध्ये अजगर, इंग्लिशमध्ये इंडियन रॉक पायथन असं म्हणतात, पूर्णपणे बिनविषारी असा हा साप आहे। आपण पहिले याला व्यवस्थितपणे रेस्क्यू करू। हे खोड निघेल का दादा? हा, काढा बरं तिकडनं। 2 म्हटले होते, पण मला सध्या तरी एकच दिसलेला आहे अजून। हा, ते याच्याने बसले ते, बापरे। तर पाहू शकता तुम्ही, अगदी शांततेत बसले। सध्या तरी मला एकच दिसलेला आहे, अजूनही 2 दिसलेले नाही आहेत। हो हो हो, हे पहा, 2 शेपट्या दिसत आहे सध्या, पाहू शकताय तुम्ही, 2 शेपूट दिसले। याचा अर्थ मध्ये 2 साप आहेत। त्यांनी जी आपल्याला माहिती सांगितलेली होती ती पूर्णपणे बरोबर आहे। मोकळं करून घेऊया आपण पूर्ण। याच्याबद्दलची मी तुम्हाला रेस्क्यू करण्या अगोदर माहिती सांगते, कारण की रेस्क्यू केल्याबरोबरच लगेचच आपण त्याला बॅगिंग करतो, जास्त काही न हाताळता। तर हा साप खूप मोठा जरी वाटत असला, आता तुम्ही पाहू शकता, आपण त्यांच्या शेपटीवरूनच अंदाजा लावू शकतो की हा मोठा आहे आणि हा थोडा, त्याची साईज थोडी छोटी आहे। परंतु दोघी एकाच जातीचे आहे, ज्याला आपण अजगर असं म्हणतो। आणि बरेच जण या सापाला पाहून, जर छोटा जर असला तर या सापाला पाहून परोड असे म्हणतात। तर परोड आणि या सापा, परोड म्हणजेच घोणस, गावकरी लोक परोड असे म्हणतात। तर घोणस आणि याच्यामध्ये फरक असा आहे अजगरमध्ये की ते घोणसच्या अंगावर जी आहे ती चैन तयार झालेली असते, गोल चैन तयार झालेली असते, आणि याच्यावर मिलिटरी टाईप डिझाईन तुम्ही पाहू शकताय। हा अजगर आहे, 15 फुटापर्यंत महाराष्ट्रामध्ये आढळतो, परंतु पुस्तकामध्ये याची लांबी, अधिकतम लांबी त्याची 24 फूट असे लिहिलेली आहे। पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आज सध्या आतापर्यंत तरी 15 फुटापर्यंत हा आढळलेला आहे। तर पूर्णपणे बिनविषारी असा साप, पण खाद्यामध्ये छोट्या उंदरापासून तर मोठ्या वाघापर्यंत हा काहीही, त्याच्यामध्ये मग काही उंदीर वगैरे हे ते छोटे कुत्रं, मांजरं, कोल्हे काही आलं तरी हा खाते। डायरेक्ट आपला तोंडामध्ये पकडून आणि जे भक्ष्य असते त्याला विळखा घालतो आणि त्याच्यानंतर तोंडाकडून गिळायला सुरुवात करतो। त्याला यांची आता हालचालही होती, खूप शांतपणे बसलेले होते आणि कदाचित तिथं हे जाळण्यासाठी आलेले असावेत आणि त्यांना हे साप दिसला। आता पूर्ण मोकळं करून घेऊ। पाहू
शकता आपण पूर्ण जागा ही मोकळी केलेली आहे. तुम्हाला व्यवस्थित थोडं समोरून येऊन तुम्ही दाखवू शकताय. पूर्णपणे बिनविषारी असा हा साप आहे. चावला तरी काही होत नाही, परंतु चावल्यानंतर पूर्ण हातच फाडते. आणि जानेवारी ते मार्च पर्यंत यांचा मिलनाचा हा काळ असतोय. सध्या तर इथं आता असं सांगू शकत नाहीये मिलनासाठी आलेले असावे किंवा या झाडाझुडपाच्या खाली ते लपलेले असावेत असं तर नाही सांगू शकत आपण. परंतु पण ज्या वेळेस हे अंडे घालते त्यावेळेस असाच कचरा गोळा करते आणि त्याच्यानंतर 20 ते 90 पर्यंत अंडे हे घालते हा साप. आणि मादी त्याचे रक्षण करते. आपले स्नायू एकमेकाला घसरून त्याचे ते अंडे उबवते ते. आपण करूया आता रेस्क्यू. खूप मोकळे केले आहेत आपण साप करू शकताय. आता याला घेऊया आपण. तर बघा तुम्ही पाहू शकताय एका सापाचं तोंड हे इथं आहे आणि दुसऱ्या सापाचं इथं. एकाची साईज थोडी छोटी आहे पण एकाची साईज मोठी. साईजची वर जाऊ नका, दोघी एकाच जातीचे आहे. फक्त कलर मध्ये चेंज तुम्ही इथंच पाहू शकता. एक सापांच्या कलरवर जात जाऊ नका, कारण की दोघा सापांचा कलर याचा डार्क वाटते आणि त्याचा थोडा लाईट कलर. सापांच्या कलरवर कधीही जायचं नाही. तर हा साप आहे निशाचर आणि निशाचर दोघी टाइमला. पण याला निशाचर हा साप रात्रीच्याच वेळेत जास्त बाहेर निघतो, पण दिवसाही असं भक्ष्या वगैरेच्या शोधामध्ये हा येऊ शकतोय. ठीक आहे, त्याला घेते बाहेर. हा आपण याला आता रेस्क्यू करून घेऊया. पाहू शकता आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे. तो सुद्धा लगेचच तिथूनच रेस्क्यू करून घेऊया. सांभाळलं जाईल ना दादा? घेऊ? नाही पकडा. पकडता का? ठीक आहे. बघा आपण एक साप रेस्क्यू केलेला आहे. दुसरा सुद्धा आपण लगेचच इथूनच रेस्क्यू करणार आहोत. नाही डायरेक्ट निघाला. स्पीड पकडली त्यानं. आता हा छोटा आहे त्यामुळे आपण थोडं याला बाजूला घेऊन घेऊया. छोटा आहे परंतु पकडण्याचा प्रयत्न नाही करायचा. चावते तेवढ्याच जोरात तो, पण असं काही नाही आहे की छोटा आहे आणि आपण त्याला पकडू शकतोय. डिझाईन मध्ये मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय याच्यावर मिलिटरी टाईप डिझाईन असते. त्याच्यावर तुम्ही पाहू शकताय जबरदस्त अटॅक. असा स्प्रिंग बाईट अटॅक हा करत असतोय. ज्यावेळेस चिडते त्यावेळेस आपल्या चेहऱ्यासमोरील एस आकार करते आणि डायरेक्ट स्प्रिंग बाईट हा हल्ला करते. आणि त्याच्यासमोर तुम्ही तोंडाला पाहू शकताय त्याला उष्ण संवेदक खाचा असतोय. त्याचा उपयोग त्याला फक्त भक्ष्य शोधण्यासाठी होतो. करून लवकरात लवकर यांची बॅगिंग करतो. पद्धतशीर मागे जाते आणि डायरेक्टली पळून जाते. जोपर्यंत आपण त्यांना सापांना काही करत नाही तोपर्यंत ते सुद्धा आपल्या अंगावर येत नाही किंवा आपल्याला इजा पोचवण्याचा प्रयत्न हा करत नाही. आता तिकडे काटे आहेत त्यामुळे आपण त्याला तिकडे काटे होते त्यामुळे आपण काय केलेले याला हेड कॅच केली. कारण की पळाला असता तर शेतकऱ्यांचा जीव अजून धोक्यात राहिला असता. त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली असती. त्यामुळे आपण लगेचच त्याला हेड कॅच केलेलं आहे. पाहू शकताय तुम्ही लिंबोणीचं झाड आहे त्याच्यामध्ये गेल्यावर त्यालाही इजा झाली असती. तर आपण थोडं घेऊया त्याला मोकळ्या याच्यामध्ये. करू लागू दादा थोडी मदत. याच्या वावरात सापडला असं दाखवा. लागते तेल तुलील का बनतो बंद करून टाकलं. पकडा ऐका
ठीक आहे बघा, आपण काट्यापासून थोडं तर पाहू शकता आपण व्यवस्थित आता एक साप आपण खाली सोडलेला आहे. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण हा बॅगिंग करून घेऊया पटकन. ठीक आहे बघा, आपण एक साप बॅगिंग केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सतत हा आपली शेप हलवते. याचा अर्थ असा आहे की हा खूपच जास्त चिडलेला आहे आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न हा करू नये, अन्यथा तो बाईट आपल्याला अंगावर हल्ला हा करू शकते. ही त्याची चेतावणी आहे. जसं नाक उभारून आपल्याला हल्ला करते, फुसकारी टाकते, तसंच हा शेपटी सतत हलवते आणि आपल्याला चेतावणी देते. आणि आवाज तुम्ही पाहू शकता, याचा आवाजही तो करते. आवाजावरून तुम्ही ओळखू शकताय की हा चिडलेला आहे किंवा नाही. आता याची माहिती मी पूर्णपणे तुम्हाला सांगितली आहे. अकुड्याची शेपूट पाहू शकता तुम्ही, एकदम अकुडे, तरी हा झाडावर चढू शकतो. मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्याची शेपूट ही निमुळती असते तो झाडावर चढते, पण तसं हा झाडावर चढते. शेपूट जरी याची आकुड असली तरी हा झाडावर चढू शकते. डोळे त्याचे पाहू शकता, गोल्डन तुम्हाला डोळे दिसतील. थोडा कॅमेरा घेऊन घ्या. त्याचे डोळे तुम्ही पाहू शकताय, डोळे जरी त्याचे गोल्डन दिसत आहे, उभी त्याची बाहुली आहे डोळ्याची. तर पाहू शकताय आपण करणार आहे आता याला व्यवस्थितपणे. पण बॅग आपल्याजवळ नाही तर आपण यांच्याजवळ पहिलेच त्यांना ते पोतं मागवून घेतलेलं आहे. आपण त्याला पोत्यामध्ये पॅकिंग करून त्याची एक झालेला आहे. आपल्याजवळ तेवढी पिशवी होती त्याच्यामध्ये एक झालेला आहे, परंतु दुसरा आपल्याला पोत्यातच टाकावा लागणार आहे. आपण करूया, ती बॅग आणून घ्यायचं, पोता आणा एक जण, त्याला लगेच आपण बॅग मध्ये टाकूया, बॅगिंग करूया. घेतो ना भेटून मी. बरं देऊन टाका. बरं तर पाहू शकता आपण बॅग मध्ये टाकल्याबरोबर 86 खाली जाणार आहे. थोडं तोंड 86 68 988 प्रमोद दादाला थोडा त्याचा बाईट प्रमोद दादाला त्याचा बाईट भेटलेला आहे थोडा. ज्यावेळेस रेस्क्यू करत होतो त्यावेळेस त्यांना तो बाईट झालेला आहे. परंतु बिनविषारी साप आहे, चावला तरी काही होणार नाहीये. तरी जसं प्रमोद दादानी आणि आम्ही पकडण्याचा प्रयत्न केला असं तुम्ही करू नका. आमची याच्या मागची खूप वर्षाची मेहनत आहे, प्रशिक्षण आहे. तर असं पकडण्याचा प्रयत्न वगैरे तुम्ही करत जाऊ नका, कारण की सापाची बिलकुल म्हणजे थोडीफार माहिती असते आणि त्याच्यानुसार आपण जर या सापाच्या जागी घोणस पकडला तर डायरेक्ट वरचं तिकीट करते. त्यामुळे पकडण्याचा प्रयत्न वगैरे करत नका जाऊ, फक्त वाचवण्याचा प्रयत्न मात्र करत आहोत. 24 तास तुमच्या सेवेमध्ये हजर आहोत. साप रेस्क्यू करण्यासाठी फक्त लक्ष व्यवस्थित ठेवत जा. धन्यवाद सर्वांसाठी की त्यांनी आपला मौल्यवान वेळ हा सापावर ध्यान ठेवण्यासाठी दिला आणि आपल्याला थोडीफार मदत सुद्धा त्यांची इथं झालेली आहे.